दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या खासदारकीच्या उमेदवारीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात गाजते। ही जागा हक्काने शिवसेनेच्या शिंदे गटाची असली तरी जागा वाटपामध्ये भाजपाने देखील हक्क सांगितलाय, तर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील यावर आता दावा केलाय। त्यातच कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे थेट मुख्यमंत्री यांना भेटल्याची चर्चा आहे। त्यांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मागितली असल्याचं समजतंय। त्यामुळे नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी आपले शक्ती प्रदर्शन दाखवत थेट मुंबई गाठली आणि येथील ठाणे येथील उड्डाण पुलाखाली मुख्यमंत्र्यांची वाट पाहत घोषणाबाजी केली। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सोबत नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह आमदार सुहास कांदे, अजय बोरस्ते हे देखील उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाशिकची हक्काची जागा मागण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत असं सांगितलं। त्यातच आज हेमंत गोडसे यांनी नाशिकमधून मीच उमेदवारी करणार असा ठाम विश्वास व्यक्त केला। मला असं वाटतं का नाशिकची जागा ही परंपरागत शिवसेनेची आहे आणि गेले काही दिवसापासून आपण बघतोय का या जागेवरती भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, असे अनेक पक्ष त्या ठिकाणी दावेदारी करते आहे आणि म्हणून हे सर्व पाहत असताना नाशिकच्या शिवसैनिकांची प्रामाणिक इच्छा होती का आपण आपल्या जागेसाठी आपण देखील मागणी करायला पाहिजे। आमच्या शिवसैनिकांच्या भावना या मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्या जिल्हास्तरीय नेत्यांच्या माध्यमातून पोहोचाव्यात ही भावना त्यांची होती आणि म्हणून काल पालकमंत्री महोदय, आमदार कांदे, त्यानंतर सर्वच पदाधिकारी, जिल्हास्तरीय सर्व संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, सहसंपर्क प्रमुख असे सर्वच शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांसोबत सर्व शिवसैनिकांना आम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलो आणि मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या ज्या भावना होत्या त्या कळवण्याचं काम त्या ठिकाणी पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं आणि मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं का जी काही शिवसैनिकाची भावना आहे ती त्यांची देखील आहे आणि ते ज्या वेळेस महायुतीच्या राज्यस्तरीय त्या ठिकाणी बैठक होईल तर त्या ठिकाणी या सगळ्या शिवसैनिकांच्या भावना ते त्या ठिकाणी मांडतील आणि नाशिकची जागा ही शिवसेनेच्या धनुष्यबाणासाठी सोडवण्यासाठी प्रयत्न करतील। तर अद्यापपर्यंत नाशिकची जागा ही कोणाला सुटेल याची चिंता आहे। या तीनही पक्षांनी दावा जरी केला असला तरी आता चौथा भिडू मनसे काय भूमिका घेत आहे याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे। त्यामुळे हा तिढा कधी सुटणार हे एक प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।